कुरकुरीत असे उडीद वडे बनवून रेडी झाले आहे. हे बघा, जसे वरून कुरकुरीत आहे तसे आतून पण एकदम खुसखुशीत आणि शिजले पण खूप सुंदर आहे. हे उडीद वडे मी आज तुम्हाला भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवून दाखवणार आहे. ते पण अगदी सोप्या पद्धतीने. टेन्शन घ्यायचं काम नाही. वडे एकदम आपले सुंदरच होणार आहे आणि घाईघाईत पण होतील. त्यासाठी मी अशी 1 वाटी भरून पांढरी उडदाची डाळ घेतली आहे. त्यात 2-3 मग पाणी घालून चांगली चोळून धुवायची, कारण त्याला वरती जे थोडीफार धूळ आणि स्टार्च लागलेलं असतं ते निघून जातं छान चोळून धुतल्यामुळे. हे बघा, अशी छान चोळून धुवायची. पण आपल्याला जर आपण रात्री विसरलो आणि आपल्याला वडे बनवायचे 2-3 तासामध्ये, स्वयंपाकाला सुरुवात केल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तास लागतात किंवा 3 तास लागतात आपल्याला स्वयंपाक करायला पितरांचा. मग मी त्यासाठी गरम पाणी टाकून घेतलं. या गरम पाणी टाकलं तरी आपली डाळ 3 तासामध्ये अशी एकदम छान अशी भिजली आहे आणि एकदम अशी सॉफ्ट झाली आहे. आता यातलं पाणी आपण काढून घेऊ. पाणी काढून झाल्यावर आता आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घ्यायची आहे. पण आपण जसे मेदू वडे बनवतो तशी नक्कीच नाही बनवायची. आपल्याला फक्त अशी जाडसर दाणेदार दळायची आहे, कारण हे पारंपरिक आपले महाराष्ट्रीयन उडीद वडे आहे पितरांसाठीचे. त्यामुळे आपल्याला जसे मेदू वडे बनवतो तशी दाणेदार नाही बनवायची. त्यापेक्षा थोडीशी जाड बनवायची किंवा कधीकधी थोडीफार अर्धीशी डाळ दिसली तरी चालेल. हे बघा, याप्रमाणे मी डाळ दळून घेतली आहे. चमच्याने काढून घेतली आहे. सगळी डाळ दळून झाली आहे. आता आपण यात मसाले ॲड करणार. पितरांना शक्यतो बरेच जण विदाऊट कांदा लसूणचंच घालतात, त्याच्यामुळे मी यात लसूण पण टाकला नाही आहे. त्यात मी टाकलं आहे लाल मिर्च पावडर 1 मोठा चमचा, जिरं पावडर अर्धा चमचा, मीठ 1 चमचा, ओवा टाकला आहे कुस्करून अर्धा चमचा आणि हळद पण नाही टाकली आहे. हळदीने मधला रंग अगदी पिवळा पिवळा होतो आणि वरून जास्त जळाल्यासारखे वाटतात वडे, त्यामुळे हळद पण नाही टाकली आहे. त्याचबरोबर मी कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून. हे बघा, असं छान असं मिक्स करून घेतलं आहे. ओवा, जिरं पावडर टाकली आहे आणि लाल मिर्च पावडर आणि मीठ एवढंच टाकलं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर टाकली आहे. हे बघा, आता आपण मंद आचेवरती तेल तापवून घेऊ. वडे टाकताना मात्र एकदम गॅस मंद करायचा आहे. आपण मीडियम आचेवरती तेल तापवून घेतलं, पण मंद आच करायची, कारण आपल्याला हे आपण डायरेक्ट फक्त असे भजी जसे सोडतो तसे सोडतो आहे. त्यामुळे आपल्याला मंद आच करायची आणि आपल्याला त्यानंतर 1 चमचा मोठा असा दांडीचा घ्यायचा किंवा एखादी सुरी घ्यायची आणि त्याने असं मध्ये होल करायचं. हे बघा, एक बाजूने होल केलं. आता परत पटकन दुसरी बाजू म्हणजे थोडंसं सेटल झाल्यावर परत आपण दुसऱ्या बाजूने होल करणार आहोत, कारण शेवटपर्यंत गेलं नव्हतं म्हणून. म्हणजे आपलं जे तेल आहे तळण्याचं ते आरपार झालं पाहिजे आणि वडा असा सगळ्या बाजूने तळला पाहिजे. त्यासाठी आपल्याला होल करायचे, म्हणजे खास जे वडे दिसतात त्याप्रमाणेच आपल्याला वडे बनवायचे. फक्त ही माझी स्वतःची पद्धत आहे आणि मी ही बऱ्याच वर्षांपासून ह्या असे वडे बनवत आली. खूप छान होतात आणि आपल्याला भीतीही वाटत नाही वड्याचा शेप बरोबर येईल का, किंवा मग आपण प्लास्टिकवर बनवणार ते त्यात सोडणार. कधी प्लास्टिक हाताला चटका देऊ शकतं किंवा कढईला टच होऊ शकतं. पण ही पद्धत इतकी सोपी आहे. फक्त यासाठी आपल्याला थोडंसं खूप घट्ट न पीठ भिजवता किंवा मग आपलं थोडंसं पीठ घट्ट असेल तर त्यात थोडंसं पाणी घालून आपण इडलीला बनवतो त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं बॅटर आपलं पाहिजे, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि मग आपण असं होल करून त्याला वड्याचा आकार कढईतच देणार, बाहेर द्यायची गरज नाही. हे बघा, अजून पण आपल्याला वाटलं तर आपण परत बाहेरच्या दुसऱ्या बाजूने थोडंसं होल करून घ्यायचं, म्हणजे तेल आरपार होतो आणि आरपार तेल घुसल्यामुळे छान अशी सगळ्या बाजूने हा वडा तळतो. ही पद्धत मी साधारण मागच्या 10 वर्षापासून वापरत आले. मला कोणी सांगितली नाही, पण आमच्या इथं पितरांना खूप जण जेवायला असायचे. त्यामुळे एवढे वडे कसे बनवायचे आणि जास्त सवय पण नाही. त्यामुळे मी ही छान अशी पद्धत शिकून घेतली आणि त्याचा मला दरवर्षी खूप फायदा होतो. हे बघा, किती सुंदर असे वडे दिसत आहे आणि तेल पण त्या आत जे होल केलं आहे त्यातून बाहेर येतं आहे आणि छान असा
उडीद वड्यांचा छान असा शेप आला आहे। हे बघा, आता आपण काढून घेऊ आणि उरलेले वडे पण याच पद्धतीने तळून घेऊ। ही पद्धत तुम्ही पण वापरून बघा आणि तुमचे वडे कसे येतात ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच हे वडे कसे बनले आणि कशा पद्धतीने बनवले हे समजेल। हे बघा, खूपच डार्क ब्राऊन कलर आपल्या तळायचे नाही आहेत, कारण आपण यात हळद नाही टाकली। म्हणजे हा जो गोल्डन ब्राऊन कलर आला आहे तो एकदम परफेक्ट आहे। आता आपण हे वडे काढून घेऊ आणि यातलं तेल पण छान असं नितरून घेऊ। हे बघा, असे मस्त असे तळले आहे वडे, खूप छान दिसत आहेत आणि कुरकुरीतही असतील। हे बघा, याप्रमाणे आपण हे सगळे वडे या पद्धतीने मस्त असे बनवले आहे। तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। या पितृपक्षात तुम्ही पण या पद्धतीने वडे बनवून बघा आणि व्हिडिओला पूर्ण बघितलं असेल आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।